या सेशनमध्ये आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड हे स्टडी करणार आहे. आता हे ॲडजॉइंट मेथड स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला इम्पॉर्टंट कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. मायनर कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट. मायनर कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट. आता मायनर म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण मायनर कोफॅक्टर ॲडजॉइंट म्हणजेच आपल्याला मायनर कोफॅक्टर ॲडजॉइंट हे ज्यावेळेस आपल्याला स्टडी करायचे, तर आपण हे स्टडी करते वेळेस आपण 2x2 आणि 3x3 या दोन मॅट्रिक्सला आपण स्टडी करून घेऊयात. आता जर पाहिलं 2x2 मी सुरुवातीला घेतोय 2x2 मॅट्रिक्स. आता 2x2 मॅट्रिक्स ज्यावेळेस आपण स्टडी करतोय डिटेल्समध्ये, तर आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्सचं जे रिप्रेझेंटेशन आहे मी जनरलाइज करतोय A इक्वल टू A11 A12 A21 A22 हे झालं मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन. आता आपण डिटेल स्टडी करतोय 2x2 मॅट्रिक्ससाठी मायनर कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट. हाऊ टू फाइंड द मायनर, हाऊ टू फाइंड कोफॅक्टर, हाऊ टू फाइंड ॲडजॉइंट. ज्यावेळेस आपण ॲडजॉइंट फाइंड करतो पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला मायनर फाइंड करायचे. आता रिप्रेझेंटेशन पहा, ज्यावेळेस आपण दोन मॅट्रिक्स आहेत 2x2चा मॅट्रिक्स असेल, हा A कॅपिटली रिप्रेझेंट होतो मॅट्रिक्सनी, स्मॉल A11 A12 A21 A22 हे रिप्रेझेंट होते एलिमेंटची पोझिशन म्हणजेच एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. आणि ज्यावेळेस आपण मायनर फाइंड करतोय, मायनर हा रिप्रेझेंट होईल MIJ इक्वल टू, म्हणजे हा आपण घेतो इथं मायनर रिप्रेझेंटेशन होईल 2x2 M11 M12 M21 M22 हा झाला मायनर. म्हणजे आपलं स्टेप बाय स्टेप करायचे. सुरुवातीला मायनर MIJ इक्वल टू M11 M12 M21 M22. आता ज्यावेळेस आपण मला हे प्रत्येक एलिमेंट्स फाइंड करायचे मायनरचे, म्हणजेच मायनर हा होईल M11 इक्वल टू, आता ज्यावेळेस आपण M11 फाइंड करतोय सोबत आपण एक एक्झाम्पल पण घेऊयात मॅट्रिक्सचं. इथे मी एक एक्झाम्पल घेतोय म्हणजे समजण्यासाठी सिंपल जाईल. एक्झाम्पल, लेट द A मॅट्रिक्स इज -1 2 -3 4. हा मॅट्रिक्स आहे, म्हणजे आपण जनरलाइज करत तर तिथे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून घेऊया. सो M11 इक्वल टू वॉट, M11 इज द, M11 ची पोझिशन या ठिकाणी, म्हणजे आपण या एलिमेंट्स म्हणून जनरलाइज रिप्रेझेंटेशन मायनरचं इथं मी रिप्रेझेंटेशन केलं आहे. ज्यावेळेस मला M11 फाइंड करायचे म्हणजेच याची पोझिशन या ठिकाणी असणार आहे A11ला, तर आपल्याला तो कॉलम आणि तो रो स्किप करायचे. म्हणजे राहिला काय A22 म्हणजेच हा होईल आपला A22. म्हणजे इथं जर पाहिलं तर याचा एलिमेंट्स या एक्झाम्पलमध्ये याचं रिप्रेझेंटेशन होईल 4. समजून घ्या व्यवस्थित. M12 म्हणजे M12 ही पोझिशन आहे. M12 म्हणजेच या पोझिशनला तुमचा मायनर आहे, तर हा कॉलम आणि हा रो, म्हणजे हा कॉलम हा रो स्किप करायचे. राहिलेलं काय A21, म्हणजे इथं होईल A21 दॅट इज इक्वल टू A21 म्हणजेच आपली पोझिशन असेल इथं -3. मी एक्झाम्पल घेतोय, एक्झाम्पल पॅरलली मी समजून सांगतोय. त्यानंतर होईल M21 हा असेल M21 म्हणजेच ही पोझिशन, तर हा कॉलम आणि हा रो स्किप करायचा. राहिला काय A12. सो A12 ची व्हॅल्यू असेल आपली 2. त्यानंतर M22 म्हणजेच आपलं पोझिशन हे असेल, तर हा कॉलम आणि हा रो याची जर आहे A11, तर याची व्हॅल्यू होईल A11 ची व्हॅल्यू या ठिकाणी होईल -1. तर व्यवस्थित समजून घ्या, कारण स्टेप बाय स्टेप आपण मायनर त्याच्यानंतर कोफॅक्टर नंतर ॲडजॉइंट असं फाइंड करणार आहे. तर हे झालं आपले मायनर्स. म्हणजे ज्यावेळेस आपण मायनर फाइंड करतोय तर रिप्रेझेंटेशन होतं MIJ
M11, M12, M22, M21, M22 आणि हे एक्झाम्पल सोबत घेऊन आपण इथं मायनर पण रिप्रेझेंटेशन केलेले आहे. तर अपेक्षा करतोय की सर्वांना हे समजलं असेल. त्यानंतर आपण आता कोफॅक्टर फाइंड करतोय. आता ज्यावेळेस कोफॅक्टर फाइंड करतोय म्हणजे सेकंड स्टेप असेल आपली कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. जसं आता मी कोफॅक्टर रिप्रेझेंट करतोय, इट इज रिप्रेझेंटेशन cofactor it is represented by a11, a12, a1, a21, a22. आपण सुरुवातीला 2/2 वरच कॉन्सन्ट्रेशन करतोय. त्यानंतर आता ज्यावेळेस मला कोफॅक्टर फाइंड करायचे, कोफॅक्टर इट इज गिवन बाय द फॉर्म्युला aij इक्वल टू -1 plus j MIJ म्हणजे आपला असेल मायनर, जो की आपण सुरुवातीच्या स्टेपमध्ये फाइंड केलेला आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला अगोदर लिहून घ्यायचे. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहून घ्या म्हणजे समजण्यासाठी सिंपल जाईल. आता ज्यावेळेस माझ्याकडे कोफॅक्टर, मला हा मॅट्रिक्स जर फाइंड झाला, कोफॅक्टर मॅट्रिक्स हा असा येणार आहे. मग मी आता एक एक एलिमेंट्स फाइंड करून घेतोय. A11 म्हणजे आता A11 काय असेल, A11 I रोची पोझिशन, जे कॉलमची पोझिशन, म्हणजेच A11 -1 I plus j दॅट इज 1 plus 1. I ची व्हॅल्यू आपण इथे घेऊ शकतो 1 plus 1 1 plus 1 MIJ म्हणजेच आपला होईल M11 -1 raised to 2 M11 ची व्हॅल्यू आता एक्झाम्पल घेतो मी इथं, म्हणजेच हा होईल आपला 4. आपण तेच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करतोय 4. सो दॅट विल बिकम, आता या ठिकाणी -1 म्हणजे आपल्याला एकतर इव्हन किंवा ऑड येणार आहे. जर ऑड आलेलं असेल तर या मायनरला आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करायचे, आणि जर आपल्याला इव्हन येत असेल तर प्लसने मल्टिप्लाय करायचे. 2 हा आता इव्हन आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्लस येईल आणि याचा कोफॅक्टर होईल 4. सिमिलरली A12 -1 raised to 1 plus 2 M12 म्हणजेच हा होईल -1 raised to cube M12 व्हॅल्यू इज -3 हा ऑड आहे, म्हणजे मायनसने मल्टिप्लाय करायचे, मायनस इट बिकम 3. त्यानंतर A21 -1 raised to 2 plus 1 M21 -1 raised to cube M21 व्हॅल्यू इज इंटू 2, परत Q3 हा ऑड आलेला आहे, मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजेच हा होईल -2. A22 -1 raised to 2 plus 2 M22 -1 raised to 4. M22 ची व्हॅल्यू आली आपल्या या ठिकाणी, तुम्ही व्हॅल्यू इथे कम्पेअर करू शकता. -1 म्हणजेच हा होईल -1. 4 हा इव्हन आहे, प्लसने मल्टिप्लाय करायचे म्हणजेच 1. तर मायनरहून आपण कोफॅक्टर फाइंड केलेलं आहे. म्हणजे जर आपण कोफॅक्टर इथे रिप्रेझेंटेशन करतोय कोफॅक्टर मॅट्रिक्सचं, तर आपल्याला भेटेल 4 3 -2 1 4 3 -2 -1 आणि हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे लक्षात घ्या, मायनर आपण परत या स्टेपला जातोय. मायनर फाइंड केलं, मायनरवर डिपेंड असेल कोफॅक्टर, आणि त्यानंतर आपल्याला फाइंड करायचे ॲडजॉईंट. म्हणजे आपलं थर्ड स्टेप असेल ॲडजॉईंट. आता ॲडजॉईंट फाइंड करते वेळेस आपल्याला ॲडजॉईंट मॅट्रिक्स इज नथिंग बट इट इज द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, इट इज द
or change the row to column and column to row. So adjoint matrix become just change this column to the row, that is 4 3 minus 2 minus 1. This is the adjoint of A. This is the adjoint of A. A is the given matrix. So we are finding the minor cofactor adjoint in this way. So it is very simple to understand. Please watch concentrate full, so that it will get understood. And then we will see what is the procedure to find the minor cofactor and adjoint for the 3 by 3 matrix. Normally the questions will ask on the 3 by 3 matrix, and depends on this 3 by 3 matrix how to find minor cofactor adjoint. We have to find out the inverse of matrix, and one question will be confirmed for the board exams, how to find the inverse matrix by the adjoint method. So before this, we are just understanding how to find the procedure for the minor cofactor and the adjoint. So we completed for the 2 by 2. Now we will see what is the 3 by 3 matrix. Well, 3 by 3 matrix, we know the generalized form. It is given, it is A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. Now this is the generalized form. If I want to find out the first minor, it is represented by Mij. We will take similar example for the 3 by 3 also. So A example is to find the minor cofactor and the adjoint matrix. 1 minus 1, 2 minus 2, 3 5 minus 2 0 minus 1. So Mij, that is a minor matrix, become M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32, M33. Now let us find the matrix. So M11 equal to M11 position becomes A11. So skip this column and skip this row. So we are getting one in the form of determinant A22, A23, A32, A33. So skip this and this column and rows. जो आपल्याला जो एलिमेंट्स त्या पोझिशनला इन्क्लूड करते तो रो आणि तो कॉलम स्किप करायचे, बाकीचे एलिमेंट्स रिप्रेझेंट करायचे. आपण एक्झाम्पल घेऊया त्या ठिकाणी लगेच. Skip this column, this row and this column. It become 3 5 0 minus 1. Now this is the 2 by 2 determinants. So 3 into minus 1 minus 5 into 0, so that become minus 3. M12, skip this column and this row. So it is A21, A23, A31, A33 equal to. This is the position. Skip this column, this, so it is minus 2, 5, minus 2, minus 1. So minus 2 into minus 1, minus 5 into minus 2. So make simple calculations, addition, subtractions, multiplication. So 2 plus 10, it is 12. Now let us solve for M13 equal to
M13 position become skip this column, this row, so it is a skip column, this A21, A21, A22, A31, A32, so it is -2 3 -2 0. It is -2 into 0 -3 into -2, so it's 0 plus 6, it become 6. Now it is M1, M21, M21, skip this row, this column, it become A12, A13, A32, A33. If we take this example, M21 -2, so skip this row, this column, it become -1, 2, 0, -1, -1 into -1, -2 into 0. So calculation, you can solve this, it is 1. So similarly you can find for all minors, that is M22, M23, M31, M32, M33. So in this way we are getting all the minors. So I listed out. So this is for all the minors. So 9 minors are getting. So you can make the screenshot of this. So I will summarize all these minors in the matrix form. So minor M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32, M33. So M11 I am getting -3, 12, 12, 6, 1, 3, -2, -11, 9, 1. So this is the minor I am getting for the 3 by 3. Now let us find cofactor matrix. Let us find cofactor matrix. Simple formula for the cofactor matrix we know. It is M Aij equal to -1 raised to I plus j Mi j. So we will solve for all these cofactor matrix. A11 -1 raised to I plus j, that is 1 plus 1, M11. So -1 raised to 2, -1 raised to 2, M11, it is -3. So this is E1, so it is become -3. A12 -1 raised to 1 plus 2, M12, so -1 raised to 3, M12, it is 12, so it is odd, so it become -12. A13 -1 raised to 1 plus 3,
m13, so minus 1 raised to 4, m13 it is 6, so it is e1, so e1 means it is 6, a14, sorry, a21 minus 1 raised to 2 plus 1, m21 minus 1 raised to cube, m21 is into 1, so it is odd, minus 1. So we'll solve here. A22 minus 1 raised to 2 plus 2, m22, so minus 1 raised to 4 into 3, e1, so it is 3, a23 minus 1 raised to 2 plus 3, m23, so it is minus 1 raised to 5 into m23 is minus 2, it is odd, so it is plus 2, a31 minus 1 raised to 3 plus 1, m31 minus 1 raised to 4, m31 it is minus 11, it is e1, so it is minus 11, a32 minus 1 raised to 3 plus 2, m32 minus 1 raised to 5, m32 is it is 9, it is odd, so it is minus 9, a32 minus 1 raised to 3 plus 3, m33, so it is minus 1 raised to 6, m33 is 1, so it is e1, this is 1. So in this way we are getting cofactor matrix. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 as minus 3, minus 12, 6, minus 1, 3, 2, minus 11, minus 9, 1. Now from this cofactor matrix we are finding adjoint matrix, and it is given by adjoint of A equal to, just change, it is a transpose of the cofactor matrix. So minus 3, minus 12, 6, minus 1, 3, 2, minus 11, minus 9, 1. We are changing this row to the column and column to the row, that is the transpose of the cofactor matrix, and we are getting this adjoint matrix. Very simple to understand, understand it very carefully, so that now the next step to find the inverse matrix by the adjoint method, it becomes very simple. Now let us see how to find the inverse matrix by the adjoint method. So I will summarize in the steps. First, find determinant of A. If determinant of A is equal to 0, that implies A inverse does not exist, and if determinant of A is not equal to 0, that implies A inverse is exist. Means before moving to find the minor cofactors or the adjoint, first we have to verify what is the value of determinant of A. If this determinant of value of A is 0, we can directly say A inverse does not exist, and if the determinant of A is not equal to 0, A inverse is exist. Then find if the method is adjoint method, find minor cofactor matrix. The next step, find adjoint matrix, and lastly find A inverse by formula. A inverse is equal to 1 upon determinant of A
into adjoint of A. Determinant of A already we know in the first step. Adjoint A we find in this step. So just put these values in these formulas, you will get the A inverse. Now let us see one 2 by 2 matrix and one 3 by 3 matrix to find the inverse matrix for the by the adjoint method. So let us see with the example. So already find A inverse, that is inverse matrix by adjoint method. Adjoint method A equal to 4, 3, minus 2, minus 1. We have to follow the steps. We have to follow these steps. These steps are very, very important. So first I will find determinant of A. Find determinant of A. First step, determinant of A is 4, 3, minus 2, minus 1. So it is 4 into minus 1 minus 3 into minus 2. So minus 4 plus 6, that is 2. That is not equal to 0. That means A inverse is exist. That means A inverse is exist. Getting? So first step is completed. Now we have to find out the minor and cofactor. So second step, find minor, cofactor and adjoint matrix. So this problem already I have taken. For the when I am explaining the how to find the minor, cofactor and adjoint. So same, you can take the screenshot of this. So adjoint matrix I am getting 4 minus 2, 3 minus 1. So directly I am writing now here. So adjoint of A equal to, you can go through these steps. 4 minus 2, 3 minus 1. Next step is step number 3. We have to find out the A inverse by the formula 1 upon determinant of A equal to adjoint of A. Determinant of A value I know, that is 1 by 2. Adjoint of A is 4, 3 minus 2 minus 1. So this is the A inverse matrix. It is very simple. This is the A inverse matrix. If this number is divided by 2, you can proceed one more step. So that is 2, 3 by 2. Divide this by 2 for all the elements. Minus 1 by 2. And you can again verify by A into A inverse, that should be equal to I. Make the multiplication for the verification of your answer. So this is the how to find the inverse matrix by the adjoint method. This is for the 2 by 2 matrix. Again, we will take the one example. We will take the one example. Find A inverse by adjoint method. So this is the 3 by 3 matrix. We have to solve this. We have to find out the inverse of this matrix by the adjoint method. So A equal to. So before proceed to further, we should follow again the same steps. Make the screenshot of this and
First you have to verify, find the determinant of A. Find determinant of A. Determinant of A is equal to 1 minus 1 2 minus 2 3 5 minus 2 0 minus 1. So this is 1 3 into minus 1 minus 5 into 0 minus of 1 minus 2 into minus 1 minus 5 into minus 2 plus 2 minus 2 into 0 minus 3 into minus 2. So this is 1 3 into minus 1 minus 3 minus 0 minus minus plus 1 2 plus 10 plus 2 0 plus 6. So it is minus 3 plus 2 plus 10 12 plus 12. So I am getting this value 12 plus 24 24 minus 3, it is 21, that is not equal to 0, means A inverse is exist. The next step is find minor cofactor and adjoint matrix. So already we have solved this while explaining the minor cofactor and adjoint matrix. So you can make the screenshot of this. So adjoint matrix I am getting adjoint of A equal to minus 3 minus 1 minus 11 minus 12 3 minus 9 6 2 1. Now find A inverse by formula A inverse equal to 1 upon determinant of A adjoint of A. I am getting the determinant of A value as it is 21. So A inverse is equal to 1 upon 21 equal to minus 3 minus 1 minus 11 minus 12 3 minus 9 6 2 1. So this is the simple method to find the A inverse by the adjoint methods. Means whenever we are solving the problems for the adjoint method, adjoint method, we have to find out minor cofactor adjoint matrix and just simply use the formula A inverse is equal to 1 upon determinant of A adjoint of A. So if you understood this, your 4 marks will be confirmed for your board exam. So this is the very simple method, so don't miss the mark and go through the video starting from start to the end, so that you can understood easily these adjoint methods. So if you like this video, press the like button, and if you are not subscribed the channel, subscribe the channel to get the updated video on these channels.